शहराच्या चरण स्फूर्ती नगर आणि चरण पॅराडाईज या नगरामध्ये गेल्या 15 दिवसापासून चोरीच्या सतत सुरू आहे. या परिसरातली नागरिक आणि या परिसरातील पूर्ण सर्व नागरिक आज एसपी ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस मध्ये यांनी घेराव घातला आहे आणि तेच नागरिक आता भंडारा पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलीस जे ठाणेदार आहेत त्यांच्याकडे आपला मागणी सत्र त्याकरता आले आहेत. चला ते आपल्याकडे काही लोक नागरिक आलेले आहेत. तर आपण त्यांना विचारू की त्यांच्या काय भावना आहेत, नेमकं काय घडलंय. चला मला तुझं नाव सांगा आणि काय घटना घडली ने चोरी केव्हा सुरू असतात. माझे नाव हितेंद्र क्षीरसागर, चरण स्फूर्तीनगर भंडारा. आमच्या नगरामध्ये आता कमसे कम 15 दिवस झाले चोरांचा एवढा सुळसुळाट आहे की रात्रभर आम्हाला म्हणजे गस्त स्वतः पोलिसांसारखी आम्हाला गस्त घालावं लागेल. तर चोऱ्यांचं प्रमाण एवढं वाढलं आहे की लाखो रुपयांच्या घरफोड्या झालेल्या आहेत. याच्यापूर्वी आम्ही त्यांना हिंट दिलं, त्यांना संशयिताची नावं दिलेली आहेत, परंतु त्यांना अटक केली नाही. तसं आम्ही साहेबांना भेटलेलो आहोत, एसपी साहेबांना, ठाणेदार भुसारी साहेबांनाही भेटलेला आहे. आता त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे का चला बा आम्ही मिटिंग घेऊन त्या चोऱ्यांवरती काही प्रतिबंध घालू, असे त्यांनी आम्हाला सांगितले आहे. आज पुन्हा संध्याकाळला 7 वाजता त्यांनी मिटिंग घेण्याचे ठरवलेलं आहे. आमचं हेच मत आहे की जे चोरांचा सुळसुळाट झालेला आहे तो कमी व्हायचा आणि नागरिकांमध्ये जो दहशतीचा वातावरण निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे मार्ग निघायला पाहिजे आणि चोरांचा हा प्रमाण आहे हा कमी व्हायला पाहिजे. आपल्यासोबत अजून एक काही नागरिक आलेले आहेत, त्यांच्या भावना व्यक्त करणार त्यांचं बघू. आपलं नाव सांगा आणि काय घटना घडली तुमच्या मते. जगन्नाथ आत्माराम माळवे, चरण स्फूर्तीनगर. आमच्या नगरात चरण स्फूर्तीनगर व चरण पॅराडाईज इथं या 15 दिवसामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे आणि इतका दहशत निर्माण झालेला आहे का ते लहान मुलं सुद्धा झोपताना म्हणतात बाबा आम्ही झोपू नाही, चोर कुठून येणार आहे. इव्हन असे दिसतात आम्हाला बांधलेले. एक दिवस 7 लोक दिसले बांधलेले, परंतु सापडलेले नाहीत. इकडे लाईट चालू झालं ते उठून पडाले. 2 दिवस आधी आम्हाला दिसले लोक 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागतात, परंतु आमच्या हातात काही लागत नाही. म्हणून आम्ही तक्रारी नेण्याकरता आपलं निवेदन देण्याकरता आम्ही एसपी साहेबांनाही भेटलो आणि ठाणेदार साहेबांनाही भेटलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला काहीतरी त्यापासून संरक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे. काय तुमच्या घरी जी चोरी झाली होती केव्हा झाली, आतापर्यंत काय त्याच्या नेमका काय झाला. मेरा नाम रवि गटनेवार है, मैं चरण पैराडाइज में रहता हूँ. मेरे घर 31 मई 2025 चोरी हुई है और मेरे सीसीटीवी फुटेज में सस्पेक्ट है और चोर भी दिख रहा है. मैंने सारा पुलिस पे प्रोवाइड कराया है. आज एसपी साहब को भी एक फुटेज और लेटर दिया हुआ है. पीआई साहब को भी आज एक फुटेज का कॉपी और लेटर दिया हुआ है. आउटपुट अभी तक कुछ नहीं है. हमारे एरिया में डर का माहौल है, चोरी के प्रमाण बढ़ते जा रहे हैं. इस चीज को कम करने के लिए आज हमने ये पूरा पुलिस स्टेशन और एसपी ऑफिस को पूरा लेटर किया है, पेपरबाजी किया हुआ. हे आहेत आपले चरण पॅराडाईज आणि चरण स्फूर्तीनगरचे नागरिक. यांची अशी मागणी आहे की या गेल्या 15 दिवसामध्ये जे चोराचा सुळसुळाट आहे त्वरित बंद झाला पाहिजे आणि त्याकरता ठाणेदारांनी देखील यांना आश्वासन दिलं आहे की येत्या दिवसामध्ये चोराचा विल्हेवाट बंदोबस्त बराबर करणार आणि त्याकरता काही योजना त्यांनी आखलेल्या आहेत. तर बघूया येत्या दिवसात चोर थांबतात किंवा नाही. भंडारा अजय मेहता. बरोबर आहे. आता थोडं जवळ आहे. बर हा एकच आहे का? बरोबर आहे. थोडं झालं ते जरा अलर्ट झाल्यामुळे सगळं